धन्यवाद गुगल काकू, मनापासून आपला आभारी आहे मी। तर चला निघूया, थोडीफार शॉपिंग केली इथून। तर मॅडमला भेटून खूप आनंद झाला। 100 cc बाईकने इथून म्हणजे नागपूर ते घर आणि ही आहे आमची कुंभारखनी टाउनशिप। तर राम राम मंडळी, मी आदित्य गाडगे आणि यशवंती तुमचं सहर्ष आणि मनापासून एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा स्वागत करतो। तर स्वराज्य ते रामराज्य सिरीजचा हा शेवटचा व्हिडिओ आहे आणि जसं की सांगितलं की आपण चाललेलो आहोत आज घरी, म्हणजे मी आणि माझी यशवंती आज घरी चाललेली आहे आणि खूप दिवसानंतर चाललेलो आहोत, म्हणजे 7 ते 8 महिने झाले आम्ही घरी नाही गेलेलो आहोत। तिला जाऊन तर घरी जवळपास 1.5-2 वर्ष झाले, 1.5 वर्ष झाले, कारण की 2022च्या दिवाळीमध्ये आम्ही सोबत गेलो होतो, त्यानंतर ती काही घरी गेली नाही। तर आता दोघंही आम्ही सोबत चाललेलो आहोत। तर इथून कुंभारखनी कॉलोनी, जिथे आम्ही सध्या वास्तव्याला आहे, अमरावतीला माझं घर आहे, बट सर्व्हिसला बाबा गव्हर्नमेंट सर्वंट असल्यामुळे ते तिथे राहतात। तर कुंभारखनी कॉलनी ही वणी तालुक्यात यवतमाळ जिल्ह्यात येते। तर आज आपण तिकडे चाललेलो आहोत आणि इथून डिस्टन्स दाखवत आहे 417 किलोमीटर। तर रूट फिक्स आहे आपला, सॉर्टेड आहे। इथून शिवनीहून नागपूर, पण आपण नागपूरला न जाता आपण बायपास मारू, जाम, वरोरा, वणी आणि वणीवरून 20 किलोमीटर कुंभारखनी आहे। तर आपल्याला 8 घंटे लागणार आहे असं गुगल सांगत आहे आणि आपण 8 घंटे लावणार आहोत। आपण खात पीत थांबत, पण आज शनिवार आहे तर आज उपवास असतो आपल्याला, तर स्टॉप खूप कमी होतील आज आपले। तर आपण जबलपूरला होतो रात्री। जबलपूरचं ऐतिहासिक नाव हे जाबालीपुरम सॉरी, आणि महर्षी जाबाली यांच्या नावावरून या शहराचं नाव देण्यात आलं होतं। त्यानंतर 1781 मध्ये मराठ्यांचं हेडक्वार्टर इथे होतं एक, म्हणजे खूप असा ऐतिहासिक याला वारसा लाभलेला आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे शहर आहे ना, तर नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं आहे। जसं आपल्या महाराष्ट्रात सांदन व्हॅली आहे ना, तसं इथे बेडा घाट आहे, जिथे एक दरी आहे आणि त्या मधातून नर्मदा नदी वाहते। तर ते बेडा घाट बघण्यासारखं आहे, पण आपण आता नाही बघू, आपण निवांत येऊ कधी। फिरण्यासारखं भारतात खूप काही आहे, फक्त सुट्ट्या नाही भेटत। आणि जर तुम्हाला सुट्ट्या भेटत असतील तर त्या एवढ्याच भेटतात की तुमचं 1 किंवा 2 लोकेशन कव्हर होतील, सर्व काही कव्हर होणार नाही। तर हे लोक आहे नर्मदा परिक्रमा करायला निघालेले आणि खरंच हॅट्स ऑफ यांना, उन्हातान्हात नर्मदा परिक्रमा करायला निघालेले आहेत। आणखी मला 1-2 जण दिसले होते पाठीमागे, जिथे उन्हाळ्यात गाडी चालवणं अवघड चाललंय त्याच्यात ते पैदल चालले, म्हणजे खरंच। आणि माझ्या एका मित्राच्या मामाने सुद्धा आता रिसेंटली नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेली आहे। आता ते कशी करतात, काय करतात मला काही कल्पना नाही, तर बघावं लागेल, वाचावं लागेल, थोड्या माहिती घ्यावं लागेल। तर परिक्रमा बहुतेक उगमस्थानापासून चालू करतात आणि जिथे ती जाऊन मिळते, ज्या समुद्राला जाऊन मिळते तिथपर्यंत जातात, तिथून पुन्हा रिटर्न येतात उगमस्थानापर्यंत, अशी ही परिक्रमा ते पूर्ण करतात। तर गुगल आंटीने आज आपल्याला पुन्हा गोत्यात आणलेलं आहे, अवघड होणार आहे आपलं काम। कुठून नेत आहे मलाच नाही माहिती। आणि मला बरेच जण म्हणतात की भाऊ तू 4 व्हीलर सिलेक्ट करत असेल, तर मी 4 व्हीलर नाही, मी 2 व्हीलर सिलेक्ट करतो, तरी सुद्धा गुगल मला फिरून आणते, कुठे कुठे फिरवते तिचं तिला माहीत।
जर गुगलमधला माझा कोणी व्यक्ती व्हिडिओ आता बघणार तर नाही म्हणा, काही इतका मोठा यूट्यूबर किंवा इतका मोठा मोटो ब्लॉगर नाही हो, पण जरी कोणी बघत असेल तर कृपया माझी ही समस्या दूर करा. हे बघा आता यांनी कुठून आणलं मला. तर गुगल काकूच्या अथक प्रयत्नानंतर गुगल काकूने आपल्याला मेन हायवेवर आणून सोडलेला आहे, जो की आहे जबलपूर नागपूर हायवे. तर धन्यवाद गुगल काकू, मनापासून आपला आभारी आहे मी की आपण मला जवळपास 6 ते 7 किलोमीटर माती खाऊ घातली आणि त्यानंतर आता सिमेंट खायला आणलेला आहे. तर शिवनीतून 126 किलोमीटर दाखवत आहे, म्हणजे आता मी इथे बोर्ड बघितलं तिथे. तर आता रस्ता काही टेन्शन नाही, आता पूर्ण रस्ता शिवनीपर्यंत, शिवनीहून नागपूरपर्यंत सिमेंटचा आणि नागपूरवरनं वरोरापर्यंत डांबरचा. किधर से जाओगे आप? तो हमारा रास्ता सीधा सीधा डांबरी का होगा, तो अभी डांबरी से जाएंगे. देन अगेन बहुतेक सिमेंट रोड आहे, देन अगेन डांबरीचा रस्ता आहे. तर थांबलो होतो एक 5-10 मिनटासाठी, छान फोटो काढले 1-2 स्वतःचे नाही यशवंतीचे, आणि एक रील शूट केली. त्यासाठी तुम्हाला मला इंस्टाग्रामवर फॉलो करावं लागेल. आणि खरंच लोकेशन खूप भारी होतं आणि पाठीमागे पण. तर चला आता निघूया. अभंगाला जोड टाळची पड्यांची. खरंच म्हणजे विठ्ठल भक्ती गीतं आहे ना, एक वेगळीच ऊर्जा देतात. असं सकाळी जर विठ्ठल भक्ती गीतं ऐकली तर खूप भारी वाटते. पण मी रोज सकाळी म्हणजे माझे शेजारी जे आहेत त्यांना माझी ड्युटी कोणती आहे तर हे समजते माझ्या गाणे लावण्यावरनं. जर सकाळी 5:30 वाजता भक्तिगीते चालू झाली तर मग त्यांना वाटते की यांची फर्स्ट शिफ्ट आहे, आणि सकाळी 10 वाजता जर गाणे चालू झालेत तर मग समजून जातात हे सेकंड शिफ्टला आहे. आणि ज्या दिवशी एकसुद्धा गाणं वाजलं नाही त्या दिवशी चक्क त्यांचा फोन येतो, घरी नाही आहेत का आज. तर ब्रेक घेतला होता आणि चहा घ्यायला थांबलेलो आहोत. कारण की सकाळी काही न खाता पिता निघालेलो आहोत. तर म्हटलं चहा आणि पाणी घेऊन घ्यावं, कारण की शनिवार आहे तर खायला तर काही जमणार नाही. तर इथे भेटत नाही त्यामुळे, नाहीतर खाल्लं असतं. आणि आपल्याला पाहिजे साबुदाण्याची खिचडी, ते काही इथे भेटणार नाही. तर चला आता चहा घेऊया, पाणी घेऊया आणि निघूया. तर एक मिल्क केक घेतला, एक चहा घेतली आणि एक पाण्याची बॉटल घेतली. कारण की काहीतरी खाल्लं पाहिजे उपाशा पोटी, आपण ट्रॅव्हल नाही केलं पाहिजे. तर उपवासाचं इथे एकच भेटलं तर ते मिल्क केक होता. तर म्हटलं चला ते खाऊन घ्या. तर आता खातो पितो आणि गाडीवर भेटतो. तर चला निघूया. थोडीफार शॉपिंग केली इथून, कारण की इथे आदिवासी लोक आहेत, त्यांनी छान अशा कलाकुसरीच्या वस्तू बनवलेल्या आहेत. तर म्हटलं चला काहीतरी घेऊन घ्यावं घरच्यासाठी. आणि तसं पण शोकेसच्या वस्तू असल्या पाहिजे, म्हणजे आठवण राहते कुठे गेलो होतो म्हणून आणल्या होत्या म्हणून. आणि काही तिथे मी बार्गेनिंग नाही केली, कारण की मेहनतीचे पैसे मागतात ते लोक, आणि खूप रिजनेबल रेटमध्ये दिले त्यांनी. हेच जर सिटीमध्ये घ्यायला गेलो असतो तर खूप महाग भेटलं असतं. आणि ते म्हणे की इथेच बनवतो म्हणे, आम्ही इकडेच राहतो म्हणे. फक्त आता त्याला ज्या पद्धतीने बांधलं आहे ते घरापर्यंत गेलं पाहिजे, हेच एक देवाचरणी प्रार्थना आहे आता. तर आता कुठे थांबायची गरज नाही आहे, तर पटकन निघूया. तर गुगल काकू म्हणत आपण 2:30 वाजता घरी पोहोचू, कारण की आपण ब्रेक खूप घेतो, खूप ब्रेक घेतो. फोटो काढायला थांबलो, रील शूट करत बसलो, त्यानंतर आता चहा घ्यायला थांबलो. आता आणखी अजून एखादा ब्रेक होईल. तर फ्युएल ब्रेक तर होणारच, ते पक्का आहे, कारण की फ्युएल भरावं लागणार आहे. आणि MP मध्ये पेट्रोल 107 रुपये लिटर आणि UP मध्ये पेट्रोल 95 रुपये लिटर आणि महाराष्ट्रात 104. काय फरक आहे राव.
इथले इथे म्हटलं तर या 3 स्टेटमध्ये. तर इथे मध्य प्रदेशची सीमा समाप्त होते आणि आपण आता ऑफिशियली महाराष्ट्रामध्ये एंट्री घेतलेली आहे. तर ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमुची, असं आपला महाराष्ट्र आहे. जगाच्या पाठीवर कुठेही जा पण महाराष्ट्रासारखं जेवण तुम्हाला कुठेच नाही भेटणार. आता मध्य प्रदेशमध्ये पण रात्री जेवण केलं होतं, काल दुपारी पण MP मध्येच जेवण केलं, त्या दिवशी 2 दिवस UPला जेवण केलं. पण जी टेस्ट आपल्या महाराष्ट्रात आपल्या मराठी मातीत भेटते ना ते कुठेच नाही. तर वेळ झाली आहे 11:15, म्हणजे 11:15 झालेले आहेत आणि आपण पोहोचलेलो आहोत नागपूरला. तर आपण नागपूर सिटीमध्ये न जाता आपण आउटर रिंग रोड घेतलेला आहे. तर कन्हानवरून डायरेक्ट आपल्याला बुट्टीबोरीला निघता येते. जामठा जे स्टेडियम आहे ना आपलं, जामठा स्टेडियम जिथे क्रिकेट होतो, तर तिथे हा रोड निघतो. तर म्हटलं सिटीमधलं हेक्टिक ट्रॅफिक अवॉइड करू आणि बायपास घेऊ. तर बायपासून जाता जाता माझ्या लक्षात आलं की आपण कोणाला तरी जाता जाता भेटू शकतो. तर मी त्या व्यक्तीला मेसेज केला, कॉल करून बघितला होता तर कॉल लागला नाही. तर मग मी मेसेज ड्रॉप केला होता, तर त्यांचा रिप्लाय आलेला आहे आणि लकीली याच रूटला ते आहेत. तर आपण 5 मिनटासाठी त्यांना धावती भेट देऊया, कारण की तब्बल 6 ते 7 वर्षानंतर ही भेट होणार आहे. तर त्यामुळे म्हटलं चला आता भेटूया. आणि जसं मी त्यांना रिप्लाय दिला की मी खरंच येतो आहे, 15 मिनटात पोहोचेल म्हणून. 9.5 किलोमीटर आलेला आहे, 13 मिनटं दाखवत आहे. तर त्यांचा जो रिप्लाय आला तो आता मी नंतर सांगतो तुम्हाला काय रिप्लाय आला. तर आधी त्यांना आपण भेटूया, कोण आहे ती व्यक्ती ते पण तुम्हाला आता माहितीच पडेल. विचारत आलो. बस ना. तर मॅडमला भेटायला आलो आणि जवळपास 7 वर्षांनी भेटतोय मॅडमला. तर मी मॅडमला मेसेज केला होता, तर मॅडमचा रिप्लाय आला आणि लकीली मी याच रूटनी क्रॉस होत होतो. म्हटलं त्याला मॅडमला भेटूया. तर मॅडमला भेटून खूप आनंद झाला आणि मॅडमला सुद्धा आनंद झाला होता मला भेटून, कारण की तब्बल 6 ते 7 वर्षानंतर आम्ही भेटलोय. आणि एकमेव अशा मॅडम याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत अजूनही. पण तेव्हा भीती वाटायची मॅडमसोबत बोलायला, कारण की मॅडम खूप डेंजर होत्या. हिटलर म्हणायचो आम्ही मॅडमला. पण नंतर मग जसं पासआउट झालो, ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि मग मॅडमचं जे सॉफ्ट कॉर्नर होतं ते आमच्याप्रती वाढलं. तर खूप भारी वाटते आता. आणि लकीली मी इथूनच पास होत होतो आणि कॉलेज जवळच होतं. तर मी मॅडमला सकाळी मेसेज टाकला आणि मॅडमने लगेच रिप्लाय दिला की मी कॉलेजमध्ये आहे, जर तुला पॉसिबल झालं तर ये, बळजबरी येऊ नको. आणि खरंच मला पॉसिबल झालं होतं म्हणून मग मी आलो आहे. तर चला आता इथून घर आपलं राहिलेलं आहे 150 किलोमीटर आणि आता आपल्याला कुठे थांबायचं नाही आहे. आपण एखादा पाणी प्यायसाठी ब्रेक घेतला तर घेतला, नाहीतर मग आपण थांबू नाही. आणि एस्टिमेट टाईम दाखवत आहे 2:47. आपण 2 वाजताच पोहोचलो असतो, पण मी इथे अर्धा तास थांबलो कारण की मॅडमला पण आनंद झाला मी आलो आहे म्हणून. मॅडम म्हणे मी तुझी व्हिडिओ नेहमी बघत असते म्हणे आणि मी माझ्या मिस्टरांना दाखवते म्हणे की हा माझा स्टुडंट होता आणि स्पेशली म्हणे मी तुझे किचनवाले व्हिडिओ बघते म्हणे, तू स्वयंपाक बनवताना जे गाणे म्हणतो जे नाचतो ते खूप आवडते म्हणे आम्हाला. तर ऐकून मला भारी वाटलं. तर आजपासून 8-9 वर्ष अगोदर या रस्त्याने ट्रॅव्हल करायचो आणि नेहमी घरी जायचो, बाईकने जायचो. 100 cc बाईक होती आणि 100 cc बाईकने इथून म्हणजे नागपूर ते घर आणि घर ते नागपूर करायचो. इंजिनिअरिंगला होतो नागपूरला. तर ते दिवस आणि आजच्या दिवसामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, कारण की तेव्हा 100 cc राईड करायचो, आज चक्क 350 cc राईड करतो आहे. आणि कधी विचारसुद्धा नव्हता केला की
अशी परिस्थिती येईल आपल्यावर, तर परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही आणि खरंच मेहनत करत राहा, परिस्थिती बदलतेच. तर 2:30 वाजून गेले आहे आणि आपण फायनली पोहोचलो आहोत ब्लॅक डायमंड सिटी म्हणजे वणीला. सो वेलकम टू ब्लॅक डायमंड सिटी. आता याला ब्लॅक डायमंड याच्यासाठी म्हणतात कारण की इथं कोळसा खाणी भरपूर आहेत आणि पूर्ण इथे कोळशाचा बाजार चालतो, हा तुम्हाला दिसत असेल. आणि हा ट्रकसुद्धा कोळसाच घेऊन चाललेला आहे. तर माझे वडील सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एका सबसिडरीमध्ये कामाला आहेत, गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, WCL वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडमध्ये. आणि सध्या त्यांचं पोस्टिंग आहे घोणसा ओपन कास्ट माइन्सला. त्यामुळे आता वणीला येत जात राहावं लागते. पण माझं डिप्लोमा असो की 10th असो ते इथेच झालेलं आहे. आणि वणी टू कुंभारखानी जी माइन्स होती ती आता बंद झालेली आहे. तर तिथे टाउनशिप होती, त्या टाउनशिपमध्ये आम्ही राहतो. तर रोज मी अपडाऊन करायचो 20 किलोमीटर. असं करत करत मी माझं 10वी आणि डिप्लोमा कंप्लीट केला. देन मी नागपूरला गेलो. तर वणीचं कोण कोण आहे जे माझे व्हिडिओ बघते त्यांनी जरूर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्हीसुद्धा सबस्क्राईब करा. असं काही नाही की वणीकरांनीच केलं पाहिजे म्हणून. ज्याला नाही कोणी त्यांनी यावं वणी, अशी मन प्रसिद्ध आहे या वणीची. तर चला आता थेट भेटूया घरी. मातोश्री आपली वाट बघत आहे. तर 5 वाजून गेलेले आहे आणि मी 2:30 वाजता वणीला पोहोचलो होतो आणि तिथून फक्त अर्ध्या तासाचा रन होता. पण मला काही काम होतं त्यामुळे मी तिथे थांबलो आणि काम करता करता ते 4:30 झाले आणि आत्ता 4:30ला मग वणीवरनं निघालो. आणि एक 20 किलोमीटरचा पॅच आहे तर तो आपण अर्ध्या तासात कवर केलेला आहे. तर फायनली आपण पोहोचलेलो घरी आणि खूप एक्साइटमेंट आहे घरी जायची, कारण की 6 ते 7 महिन्यानंतर घरी चाललेलो आहोत. तर आशा करतो की तुम्हाला स्वराज्य ते रामराज्य सिरीजचे सर्व व्हिडिओ आवडले असेल. तर हा शेवटचा व्हिडिओ होता. तर आता आज्ञा असावी, भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन सिरीजमध्ये लवकरच. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे आणि जय श्रीराम. आणि ही आहे आमची कुंभारखानी टाउनशिप, जिथे लिहिलेलं आहे कुंभारखानी टाउनशिप में आपका स्वागत आहे. तर चला आता घरी. तर इथं माताश्री पिताश्री फुलं तोडत आहेत. भावा खाली उतर रे, भेटेल अपरायझल तुला, टेन्शन घेऊ नको, उतर खाली.